मित्रांनो, आज आपण सप्लाय आणि डिमांड झोन इंट्राडे मध्ये कशा प्रकारे आखू शकतो आणि त्याच्या बेसवर ट्रेड कसा घेऊ शकतो तेच पाहणार आहे। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात। मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, इथे बँक निफ्टीचा मी चार्ट लावलेला आहे 5 मिनिटाचा। 5 मिनिटाचा काय याचं बेसिक रिझन तुम्हाला माहिती आहे की आपण इंट्राडे करतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही इंट्राडे करत नाही, स्विंग ट्रेडिंग करता तर कन्सेप्ट सेम आहे, फक्त तुमची टाइम फ्रेम बदलणार आहे। तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायचंय तर तुम्ही 1 तासाची, 4 तासाची, 1 डेची, 1 वीकची कॅन्डल पण पाहू शकता, पण स्ट्रॅटर्जी ऑलमोस्ट सेम आहे कारण चार्ट रीडिंगची कन्सेप्ट सेम आहे, बेसिक आहे। आपल्याला पाहायचंय की इथे तुम्ही काइंड ऑफ पाहू शकता की इथे आपल्याला डबल टॉप झालेला दिसतो। डबल टॉप मीन्स काय, दोनदा प्राइस वर गेली आणि तिथून प्राइसने रिजेक्शन घेतलेलं आहे। तर आता इथून शॉर्ट टर्म मध्ये डबल टॉप आपल्याला दिसू शकतो। मग आपल्याला काय करायचं आहे, अशा ह्या डबल टॉपला आहे ना आपण एका रेंजमध्ये आयडेंटिफाय करणार आहे आणि ही प्रकारची रेंज मी इथे आता आखून घेतली। ही रेंज मला काय सांगते की मार्केट जेव्हाही ह्या झोनमध्ये येतो तिथून मार्केट खाली येतं आहे, परत वरती जात आहे, तिथून मार्केट खाली येतं आहे आणि आता मार्केट त्या झोनपर्यंतच गेलेलं नाही। म्हणजे मला कधी नवीन बिग ट्रेड कधी वरच्या साईडला मिळेल तर तो कुठे मिळणार आहे, याला जेव्हाही ब्रेक करेल तेव्हाच मला एक मोठा ट्रेड इथे पाहायला मिळणार आहे। आता हे कसं काम करतं तर तुम्ही मागे येऊन कधी थोडासा चार्टला पाहिलं तर थोडा आपण क्विज करू की जेणेकरून आपल्याला हा चार्ट आहे ना थोडा अजून चांगल्या पद्धतीने इथे पाहायला मिळेल। आता इथेही मला दिसत होतं की एकदा मार्केटने रिजेक्शन घेतलं, दुसऱ्यांदा घेतलं, तिसऱ्यांदा घेतलं, चौथ्यांदा घेतलं आणि नंतर त्याने ब्रेक केलं। मग हा पण काइंड ऑफ मला आहे ना एक सप्लाय झोन दिसतोय। मग याला कधी मी या प्रकारे आखून घेतलं असतं तर मार्केटने रिजेक्शन घेतलं मग ह्या ठिकाणी मी कधी बुलिश ट्रेडला इथे कुठेतरी मी बाय केलेलं आहे तर माझं टार्गेट हेच राहिलं असतं जोपर्यंत याला ब्रेक करत नाही तोपर्यंत। आणि तुम्ही पाहू शकता तेव्हाही ब्रेक होतं तर तेव्हा आपल्याला एक सडनली रॅली पाहायला मिळते। का? कारण एक कन्सेप्ट लक्षात घ्या, आपण हिला समजू की ही वॉल आहे आणि या वॉलला प्राइसने टच केलं, खाली आलं, दुसऱ्यांदा टच केलं, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, म्हणजे त्या वॉलवर कंटिन्यू ना प्राइस एक हातोड्याचा मारा करते आणि कुठे ना कुठे ती कमकुवत व्हायला सुरुवात होते आणि वर जाते। याला अजून अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी काय आहे की प्राइस वर आली, इथे सेलरने सेल केलं मित्रांनो, प्राइस खाली आली। आता सेलरला वाटलं की प्राइस इथून खाली जायला हवी, पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे प्राइस गेली नाही खाली, परत वर आली, परत सेलरने प्रेशर दिला आणि प्राइसला खाली पाठवण्याचा प्रयत्न केला, तिसऱ्यांदा परत त्याने प्रयत्न केला। पण आता त्याला एक समजते की प्राइसला आपण पुश करायचा प्रयत्न करतोय पण प्राइस एका रेंजच्या खाली जातच नाही, मग तो कुठे ना कुठे सेल करणार नाही, तो तिथे प्रेशर लावणार नाही आणि कुठे ना कुठे त्याच्याकडे असलेली अमाऊंट सुद्धा आहे ना मित्रांनो, पैसा आहे शेवटी, कुठे ना कुठे तो संपायला लागतो किंवा तो म्हणतो की मी इथे भरपूरदा प्रयत्न करून पाहिला आहे पण ही प्राइस काही खाली जात नाही, तर मला आता नवीन झोनमध्ये मी प्राइसला आयडेंटिफाय करेल। त्यामुळे नंतर जेव्हा तिला ब्रेक करतात ना तर मग इथे ज्यांचे स्टॉप लॉस असतात ते हिट होतात आणि आपल्याला इथे शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळेल। त्यामुळे एका गोष्टीवर कधी वारंवार आघात होतोय तर ती कमकुवत होणार आहे। त्याच प्रकारे एका प्राइस पॉइंटला कंटिन्यू प्राइस वर जाते तर इथे ती कमकुवत होण्याचं आपल्याला लक्षण पाहायला मिळतं आणि आपल्याला इथून एक मोठी अशी 1800 ते 2000 पॉईंटची एक रॅली सुद्धा आपण इथे पाहिली मित्रांनो। आता त्याचप्रमाणे करंटली मार्केटची जी सिच्युएशन आहे तिला कधी आपण पाहिलं तर इथे आपल्याला सिमिलर काइंड ऑफ दिसतंय की प्राइस रिजेक्शन घेते। हे तर झालं इंट्राडे मध्ये सप्लाय कुठून येतो, सप्लाय म्हणजे तिथे आलं की कोणीतरी बिग प्लेयर इथे विकतोय। मग आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की दर टायमाला इथूनच कोण विकतंय, अशाच प्राइस पॉइंटला कोण विकतंय? पहा, जे बिग प्लेयर असताना त्यांच्याकडे खूप मोठी क्वांटिटी असते मित्रांनो, मग त्यांनी त्यांच्या सेल ऑर्डर तिथे प्लेस करून ठेवलेले असतात। जेव्हाही त्या प्राइस पॉइंटला प्राइस येतं तर तिथे त्यांच्या सेल ऑर्डर ट्रिगर होता आणि त्यांची क्वांटिटी इथून रिड्यूस व्हायला सुरुवात होत असते, तर त्यामुळे प्राइस खाली येते। मग आता इंट्राडेसाठी मला तर हा एक झोन मिळाला, त्याचप्रमाणे मी कधी खाली पाहिलं तर मला इथे एकदा प्राइसने सपोर्ट घेतला दिसतो, इकडे एकदा सपोर्ट घेतलेला, इथे आणि इथे असं मला इथे सपोर्ट घेतलेला दिसतोय। मग आता काइंड ऑफ मी त्याच रेंजला कधी याप्रमाणे कधी आखून घेतलं तर मला काय समजतंय की ह्या ठिकाणून प्राइस नेहमी पुल बॅक घेते। इथून आपल्याला दोन गोष्टी या शॉर्ट टर्म साठी समजतं, हे लक्षात घ्यायचं कारण आपण इंट्राडेचा चार्ट पाहतोय की प्राइस वरतून रिजेक्शन घेते आणि खालून बाउन्स बॅक घेते, म्हणजे हा काय झाला शॉर्ट टर्म मध्ये डिमांड झोन आणि हा सप्लाय झोन झाला। आता प्राइस हिच्यामध्ये किती वेळ खेळते, कधी हिच्यामध्येच प्राइस जाईल तर आपल्याला साधी कन्सेप्ट इथे बाय करू शकतो, वरच्या साईडला आपण सेल करू शकतो। जेव्हा ही वर किंवा खाली ब्रेक करेल ना तेव्हा आपल्याला इथे मोठा ट्रेड पाहायला मिळेल। आता डिमांड झोनला कधी तुम्ही ना एक्सटेंड केलं तर तुम्हाला इथे समजेल
की याच ठिकाणी प्राइस वर आली होती, तिथूनच प्राइस खाली आली, परत साइडवेज होऊन त्याला ब्रेक केला. म्हणजे काही दिवसापूर्वी तिथून सप्लाय आलेला होता, त्याच्याच वरती गेल्यानंतर इथून बाईंग व्हायला सुरुवात झाली आणि ह्या लेवलला प्राइसने एकदा दोनदा तीनदा टेस्ट केला, नंतर ब्रेक केला. आता तिच्यावर ती प्राइस सपोर्ट घेताना आपल्याला दिसते. मग हे इंट्राडे साठी आपल्याला खूप कामाचं असतं मित्रांनो. वरती कधी गेलं तर मार्केट तर लाईफ टाईम हायच्या आसपास आहे, तर त्याच्यासाठी भरपूर नवीन असा एरिया ओपन होणार आहे. आणि तुम्ही कधी आपल्या चॅनलशी जुळले तर आपण नेहमी सांगितलं, कधी वर गेलं मार्केट, इथे जितके पॉईंट आहे ना तितकेच पॉईंट तुम्हाला वरच्या साईडला पाहायला मिळतील. पण मार्केट कधी खाली येण्याचा प्रयत्न केला, म्हणजे प्राइस कधी खाली येण्याचा प्रयत्न केला, तर पहिला सपोर्ट कुठे येऊ शकते, प्राइस जो की आहे हा. तर पहिला सपोर्ट इथून कधी ब्रेक झाला तर इथपर्यंतची इझी मूव्ह आपल्याला पाहायला मिळेल. आता सिमिलर बॉक्स पॉईंट खालच्या दिशेला पण मिळतील का, मिळतील, पण खालच्या दिशेला ऑलरेडी प्राइस ऍक्शन झाली, तर आपल्याला इथे स्विंग आयडेंटिफाय करायचा की जो की पहिला हा स्विंग आपल्याला इथे पाहायला मिळतोय. त्यानंतर हा जो बॉक्स आपण इथे काढलेला होता याला कधी तुम्ही एक्सटेंड केलं तर हा इथे आपल्याला अजून एक त्यानंतरचा एक सपोर्ट पाहायला मिळतोय. मग आता सपोर्ट आहे, तर सपोर्टला कसं ट्रेड करायचं, कधी सपोर्ट हा ब्रेक झाला मित्रांनो तर इथे तुम्ही सेल करू शकता ह्या टार्गेटसाठी, हा ब्रेक झाला तर ह्या टार्गेटसाठी. आणि जेव्हाही सपोर्ट जवळ येते तर प्राइस ऍक्शन काय बनते, सपोर्ट आहे म्हणून तिथे ब्लाइंडली बाय करायचं आहे का, बिलकुल नाही. तिथे कधी डब्ल्यू पॅटर्न बनते, म्हणजे प्राइस खाली आली, एक बाउन्स घेतला, परत खाली आले आणि परत वरती जाते, तर इथे कुठेतरी आपण बाय करू शकतो मित्रांनो. स्टॉप लॉस आपला खालचा होणार आहे तेव्हा बाय करायचे, नाही तर सपोर्ट सुद्धा ब्रेक होताना आपल्याला दिसेल. एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, प्राइस कधी डाऊनफॉल मध्ये तर तेव्हा ती सपोर्ट एकदम इझिली ब्रेक करेल आणि जे रजिस्टन आहे त्याला रिस्पेक्ट करेल, म्हणजे लहान लहान रजिस्टन घेऊन सुद्धा ती प्राइस खाली जाईल, कारण ती डाऊनफॉल मध्ये. आणि प्राइस कधी अप ट्रेंड मध्ये तर ती प्रत्येक रजिस्टनला इझिली ब्रेक करेल आणि लहान लहान सपोर्टवर सुद्धा ती सपोर्ट घेऊन जाईल. हे लक्षात ठेवायचं, तिच्याने प्राइस मधली स्ट्रेंथ किती आहे हे आपल्याला समजतं. आणि ही कन्सेप्ट जी मी तुम्हाला आता सांगितली, केव्हा रजिस्टन वीक होणार आहे आणि केव्हा सपोर्ट वीक होणार आहे, केव्हा ते दोन्ही स्ट्रॉंग होणार, ही समजून घ्यायची असेल तर कमेंट करायची #मराठी मनी म्हणून सपोर्ट रजिस्टन, तर मी त्यावर तुमच्यासाठी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल. आणि अशाच प्रकारचं कधी युनिक नॉलेज आवडतं मित्रांनो तो लाईक शेअर सुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.